टोपणे. नमस्कार नाशिककरांनो, आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या आपुलकीच्या नाशिक लोकशाही न्यूजवर मी कौशल वाखरकर स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण पाहू शकता की 12 तारखेला नाशिकमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे. सभेचं येण्याचं मुख्य कारण म्हणजे 27th नॅशनल यूथ फेस्टिवल 2024 नाशिकमध्ये पार पडतं आहे यावर्षीचं, आणि त्यासाठी उद्घाटनासाठी त्याचं जे इनॉग्रेशन आहे ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्याच वेळेला स्वागत हे जे होणार आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत यांचं स्वागत करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार आहे, ज्या ठिकाणी भाजपचे सर्व पदाधिकारी किंवा 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर त्या हिशोबाने आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की या डोममध्ये मोदींची सभा पार पडणार आहे. त्या सभेला प्रमुख विषय काय असतील, 2024चा अजेंडा काय असेल, त्यानंतर भाजपचा अजेंडा काय असेल, किंवा इलेक्शनमध्ये कशाप्रकारे इलेक्शन पार पडणार आहे, इलेक्शन मध्ये काय नेमकं प्रमुख मागण्या नाशिकसाठी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि कोणत्या मागण्यांची पुरवणी त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता की पार पडणार आहे. या सभा मंडपामध्ये आपण पाहू शकता याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी काय जंगी सभा पार पडणार आहे. सभेला किमान 2 ते 3 लाख लोक येण्याची शक्यता दर्शवलेली आहे आत्ताच्या वेळेला. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की जे नॅशनल यूथ फेस्टिवल आहे त्या फेस्टिवलसाठी साधारण 5,000हून अधिक रजिस्ट्रेशन्स ऑनलाईन झालेले आहेत आणि इकडे आल्यावर देखील होणार आहेत. साधारण 20 ते 25,000 विद्यार्थी त्या ठिकाणी नॅशनल यूथ फेस्टिवलमध्ये विविध जे काही कला आहेत, विविध खेळ आहेत, क्रीडा आहेत, त्यानंतर नृत्य आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, असे इतर काही कलागुण आहेत त्यांचे त्या ठिकाणी त्यांच्या जे कलागुणांना एक मंच उपलब्ध या सभेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. आणि या ठिकाणी ही सभा अशा प्रकारे पार पडणार आहे. आपण पाहू शकता की हा जो मंच आहे या मंचाची उंची आणि सिक्युरिटी लक्षात घेता सर्व काही या ठिकाणी अशा बॅरिकेड्स आणि बांबू जे आहेत ते लावण्यात येत आहे. म्हणजे कुठंतरी 3 लेअरमध्ये ही सभा पार पडणार आहेत किंवा या सभेला असणार आहे. पुढची जी हा जो आहे हा सगळा आपण पाहू शकता की हा जो स्पेस या ठिकाणी सभेला देण्यात आलेला आहे. कुठंतरी नरेंद्र मोदींची जी काही सिक्युरिटी लक्षात घेतं गेल्या 3 दिवसापासून नाशिकमध्ये SPG चा ग्रुप आलेला आहे आणि ते या ठिकाणी बघत आहेत, वारंवार बघत आहेत की कशाप्रकारे कुठे कशाप्रकारे संरक्षण आणि सुरक्षिततेचा विषय गंभीर व्हायला नको, म्हणून नरेंद्र मोदींची या सभेला आता स्वतः 3 दिवसापासून SPG स्वतः तैनात होऊन या ठिकाणी सर्व निरीक्षण करत आहे. त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की स्क्रीनच्या माध्यमातून देखील आपण त्या ठिकाणी सभेला लोकांना पाहता येणार आहे. तब्बल या ठिकाणी आपण जे काही काम आहे ते 2 दिवसात कशाप्रकारे पूर्ण होणार ते देखील एक चॅलेंजिंग असणार आहे. कारण आपण पाहू शकते अजूनपर्यंत काही काम हे 50%वर झालेले आहे आणि अजून 50% बाकी आहे. आणि 12 तारखेला आणि आज आहे 10 तारीख, नक्की 2 दिवसात कशाप्रकारे सर्व पूर्ण होईल हे पाहण्यासारखं राहील. आणि नाशिककरांना एक दुगदुग आहे की प्रथमच नाशिकमध्ये रोड शो हा नरेंद्र मोदींचा होणार आहे. नाशिकमध्ये त्या माध्यमातून CBS असेल, शालिमार असेल, त्याचबरोबर टोपवन असेल, संभाजीनगर हायवे असेल, पंचवटी असेल, सिडको, सातपूर, इतर आपले जे 6 विभाग असेल, तब्बल सगळीकडे स्वच्छतेचं काम चालू आहे. कुठंतरी आपण म्हणू शकतो की महापालिकेला या निमित्ताने स्वच्छतेची जाग झालेली आहे की मला तर वाटतं की मोदींची सभा नाशिकमध्ये दरवर्षी व्हायला हवी. कारण अशा प्रकारे स्वच्छता ही मोदींच्या सभेच्या निमित्ताने देखील होत आहे. त्यामुळे आणि नाशिककरांना देखील एक आनंद आहे की 2024च्या इलेक्शनमध्ये नाशिकमधून ही सभेचा शुभारंभ होतो आहे आणि या फेस्टिवलला नाशिकमध्ये आज तमाम एक स्वच्छतेचं काम होतं आहे. नाशिकला रोजगार देखील या सभेच्या माध्यमातून किंवा या फेस्टिवलच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिकमध्ये एक चांगल्या प्रकारे जी काही स्वच्छता मोहीम यामुळे राबते, त्यामुळे नाशिककर देखील आनंदी आहेत. नक्की आता कशा प्रकारची पुढची असणार आहे ह्याबद्दल सभेबद्दलची माहिती किंवा सभेबद्दलची पुढचे दौऱ्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. त्यासाठी पाहत राहा नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.